और मेरे राजकारण की शुरुआत भीमनगर से ही हुई थी। आप लोगों ने मुझे पहली बार भीमनगर भौसिंगपुरा से चुन के दिया था और मेरी राजकारण की शुरुआत भीमनगर भौसिंगपुरे से हुई थी। और अब मैं बाड़ा साहब का सिपाही बोल के वंचित बहुजन अघाड़ी से खासदार की इलेक्शन लड़ रहा हूं। आप तमाम लोगों से मैं गुजारिश करता हूं, सर्वांना विनंती करतो की मला मतदान करून लोकसभात पाठवावा, कारण की प्रकाश आंबेडकर साहब बाळासाहेबांचा मी सिपाही है। और आज जो जातिवाद शक्ति वहां पर है, जातिवाद शक्ति मनवादी शक्ति बोल रही है कि संविधान बदलना है, हिंदू राष्ट्र बनाना है, एनआरसी लाना है, तो मैं उस जातिवादी शक्ति से कहना चाहता हूं कि तुम में ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान है, ये देश सिर्फ संविधान से चलता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के। और तुम अगर इसको बदलने की बात कर रहे हैं तो उनके पोते अभी महाराष्ट्र में और देश में है, उनको बदलने की कोई हिम्मत और ताकत उनमें है नहीं, ऐसा मैं कहता हूं। क्योंकि प्रकाश आंबेडकर साहब महाराष्ट्र के नेता है, देश के नेता है और सब समाज को साथ में लेके चलते हैं। आपने देखा होगा कि 5% आरक्षण के लिए उन्होंने बंबई में बड़ा मोर्चा निकाला था। हुजूर की शान में जो लोग गुस्ताखी कर रहे थे उसके लिए उन्होंने कड़क कानून बनाओ बोल के एक बिल दिया है गवर्नमेंट को। और हिजाब के लिए भी उन्होंने बोला है। अनेक प्रश्नों के ऊपर वो मुस्लिम समाज के लिए भी बोलते हैं, हर समाज के लिए बात करते हैं। आपने देखा होगा जहां भी जुल्म, अन्याय, अत्याचार ये सिर्फ दो कौम पे ज्यादा होते हैं, दलित समाज पे और मुस्लिम समाज पे। तो इसके लिए आवाज उठाते हैं हमारे बाड़ा साहब महाराष्ट्र में और देश में। और जातिवाद शक्ति अगर डरती है किसी से तो वो है बाड़ा साहब अम्बेडकर। मैं आप सब लोगों से ताईबी का भी आह्वान हो गया है। और बाड़ा साहब एक ऐसे शख्स है कि वो सभी को साथ में लेके चलते। आपने देखा होगा जरांगे पाटिल जो मराठा आरक्षण के लिए बैठे हैं, उनको भी हमारे साहब ने बोला है कि उनको भी आरक्षण मिलना चाहिए। तो हमको और आपको मिलके ये प्रकाश आंबेडकर साहब के हाथ मजबूत करना है। प्रकाश आंबेडकर साहब अकोला से चुनकर आएंगे, मैं ऐसा कहता हूँ, समझता हूँ। और बगले मामा जालना से और इनके साथ भीड़ से और आप सबको मिलकर वंचित बहुजन आघाडीचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय बाळासाहेब अम्बेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंजलि ताई अम्बेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंजलि ताई अम्बेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचिताची सत्र बघा आता येईल, वंचिताची सत्र बघा आता येईल, भीम विचाराचा बघा राजा होईल, भीम विचाराचा बघा राजा होईल, भीम विचाराचा बघा राजा होईल, भीम विचाराचा बघा राजा होईल। अंजलि ताई अम्बेडकर, अरुंधति सिरसागर ताई और मंच में सभी मान्यवर, हमारे अब्दुल नजीर अपक्ष उम्मीदवार थे, उन्होंने भी हमें पार्टी में दिया। अहमद जलीस, हमारे पी के दावान साहब, सभी को मैं और आप लोगों के सामने मैंने अपनी बात रखी। अंजलि ताई आए हैं, आप लोगों को अंजलि ताई को सुनना है। मेरी निशानी गैस सिलेंडर है। आने वाली 13 तारीख को आप लोगों को सबको उठकर सवेरे सवेरे गैस सिलेंडर पे 4 नंबर का बटन है। मुझे आप लोगों से उम्मीद है, मैं बाड़ा साहब का सिपाही बोल के आपके सामने आया हूं। मैंने आपको पहले कह दिया कि मेरी शुरुआत यही भीमनगर भौसिंगपुरे से हुई थी। अनेक विकास के काम मैंने यहाँ किया है। जो सबसे बड़ा था यहाँ प्रॉब्लम था, शमशान भूमि का था। शमशान भूमि का यहाँ 20-25 साल से नहीं थी। मैं जैसे चुन के आया
यहाँ से 10-12 किलोमीटर दूर जाना पड़ता था। कमिश्नर हमारे भोगे साहब थे, मैंने उनको कहा कि मेरे वार्ड में अब ऐसा हादसा होना नहीं चाहिए, अगर होता है तो मैं कारपोरेशन के गेट पे लाके यहाँ चीता को अग्नि दूंगा, और अगर तुम नहीं देते तो फिर कलेक्टर साहब के लोगों को उन्होंने बुलाया, डीपी सेंटर को बुलाया और सबने बना के शमशान भूमि बना के दी। अब मैं आप सब लोगों का शुक्रिया अदा करता हूँ कि जो आप लोग यहाँ पर आए हैं और हमारे अंजलि ताई अम्बेडकर जी को सुनना चाहते हैं, अरुंधति ताई को सुनना चाहते हैं। मैंने तो बोल दिया और अब मैं यहाँ से अगली सभा के लिए जा रहा हूँ। आप लोगों की इजाजत है क्या? जाऊं मैं? जय भीम, जय भीम, जय 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 भीम। बाबा साहब तुम आगे बढ़ो, बाबा साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। ज्या ज्या महामानवांनी विषमते विरुद्धचं आपलं भान निर्माण केलं, समतेसाठी आणि आपल्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला दिली, करुणेची, बंधुत्वाची, स्वातंत्र्याची, समतेची मूल्य आपल्यामध्ये रुजवली, अशा सगळ्या महामानवांना माझं अभिवादन। आज 13 मेला जो लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि आता संपूर्ण भारतभर लोकशाही टिकवण्याचा जो महासंग्राम चालू आहे, त्यातली एक महत्वाची निवडणूक आणि महत्वाचं आपलं मतदान 13 मेला होणार आहे। 13 मेचं मतदान आपल्यासाठी अनेक गोष्टींनी गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण फक्त संविधान वाचवणं, लोकशाही वाचवणं ह्या गोष्टी बोलत राहतो, पण एक गोष्ट आपण विसरतो। आपण लोकसभेमध्ये ज्या खासदारांना निवडून देतो ते खासदार लोकसभेमध्ये इथल्या तमाम भारताच्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम घेणारे दूरगामी निर्णय घेत असतात आणि ते निर्णय घेण्यासाठी लागणारी दूरदृष्टी, ते निर्णय घेण्यासाठी वंचित समाजांबद्दलची असलेली आस्था, वंचित समाजांबद्दलच्या असलेल्या प्रश्नांची आणि संघर्षाची जाणीव असलेली माणसं जेव्हा संसदेमध्ये असतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने तिथे आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता असते। आपण भाजप आलं तर संविधान बदलेल, भाजप आलं तर संविधान बदलेल, हे अत्यंत खरं आहे, पण केवळ ते आता 2024 साली आल्यावरती संविधान बदलण्याचा मुद्दा नाहीये, तर संविधानातल्या महत्वाच्या गाभ्याला ऑलरेडी त्यांनी हात घातलेला होता, तो सक्सेसफुल झाला होता आणि त्याच्या विरुद्ध आपण भोगपळी काढलेला नाही, त्याच्या विरुद्ध आपण समजूनही घेतलेलं नाही। संघ राज्य हा शब्द ऐकलाय सगळ्यांनी। बाबासाहेबांनी घटना करत असताना भारताला एक संघराज्य घोषित केलेलं होतं, म्हणजे जसं केंद्र शासन होतं तसं प्रत्येक राज्याचं शासन होतं आणि त्याला काही स्वायत्त अधिकार दिलेले होते। जशी आरक्षणाची सूची संविधानामध्ये आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांची यादी आहे, तसंच संविधानामध्ये राज्य सरकारची कर्तव्य आणि कार्य काय असतात, केंद्र सरकारची काय असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्य आणि जबाबदाऱ्या आणि त्यांच्या सीमारेषा काय असतात, हे सुद्धा शेड्यूल मध्ये दिलेलं आहे। राज्यांना अधिकार आहेत। ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्यातल्या नागरिकांच्या विकासाची, सुरक्षिततेची, शिक्षणाची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या शेतीची, त्यांच्या स्थानिक दळणवळणाची, या सगळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि तिथे राज्य सरकारचे ते अधिकार आहेत आणि ते स्वायत्त अधिकार आहेत, म्हणूनच आपण त्याला संघराज्य म्हणतो। जीएसटी किती लोकांनी ऐकलंय? सगळ्यांनी जीएसटी ऐकलंय। जीएसटी काय आहे? गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आधीचा विक्री करे। कुठला
कुठलाही आर्थिक व्यवहार झाला की कुठल्याही आर्थिक व्यवहारावरती काही ना काहीतरी कर हा आपल्याला सरकारला द्यावा लागतो. आणि अशा आर्थिक व्यवहार ते तुम्ही दुकानात केलेली खरेदी असो, एक्साईज ड्युटी असो, तुम्ही काही कोणाला शाळेची फी दिलेली असो, कुठलाही आर्थिक व्यवहार असो, त्याच्यावरती सरकार कर आकारणी करत असते. आणि बरीचशी कर आकारणी ही आतापर्यंत राज्य सरकारचं उत्पन्न होतं. जीएसटी आणला, सगळंच्या सगळं आर्थिक व्यवहारावरचं सगळंच्या सगळं उत्पन्न कोणाकडे जमा व्हायला लागलं? केंद्र सरकारकडे जमा व्हायला लागलं. राज्यांचं आर्थिक उत्पन्न बुडालं. उद्या शिक्षणाच्या संदर्भात काही मूलगामी करायचे असतील तर ते अधिकार राज्य सरकारला आहेत, कारण ते राज्य सरकारला संविधानाने दिलेले आहेत. पण त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायला आज राज्य सरकारकडे पैसाच नाही, कारण या राज्याच्या मधनं उत्पन्न होणारा सगळा कर आज केंद्राकडे जातोय. म्हणजे राज्याने म्हणायचं की मला माझ्या नागरिकांसाठी या सुविधा करायच्या आहे आणि मग भिकाऱ्यासारखं पात्र घेऊन मोदींकडे जायचं, म्हणायचं आमच्या नागरिकांसाठी आम्हाला सुविधा करायच्या आहेत, तुम्ही आम्हाला पैसे द्या. घटना न बदलता जीएसटीच्या एका कायद्याने इथल्या भाजप सरकारने संघ राज्याचं अस्तित्व मोडीत काढलेलं आहे आणि हा भाजपचा धोका आहे, लक्षात घ्या. आपले महाविकास आघाडीचे जे विरोधक आहेत ते सारखं सांगत असतात की संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडी बरोबर या, संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडी बरोबर या. जीएसटीचा कायदा पास झाला, आपला तर एकही खासदार संसदेत नाहीये, पण जीएसटीचा कायदा पास झाला. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कोणाही वरती धाडी घालण्याचा अनिर्बंध अधिकार दिले गेले. ईडी सारख्या यंत्रणेला प्रचंड मोठी ताकद दिली गेली. हे सगळे कायदे संसदेमध्ये पास असताना शिवसेनेने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्याला तेव्हा पाठिंबा दिलेला होता. इथेही घटनेची खिलवाडच झालेली होती. इथेही संविधान मोडीतच काढलं गेलेलं होतं. राष्ट्रवादीची लोक विरोधात मतदान करायच्या ऐवजी सभागृहावरती बाहेर निघून गेली. याच्यावरती मतदान होताना राष्ट्रवादीचे नेते सभागृहात हजरच नव्हते. काँग्रेसच्या लोकांनी बहिष्कार टाकला. फक्त तृणमूल काँग्रेसच्या 2 खासदारांनी ताठ मानेने संसदेमध्ये विरोध नोंदवला आणि सांगितलं की इथे तुम्ही घटनेशी, संविधानाशी खिलवाड करताय. म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आज महाविकास आघाडीचे खासदार इथून निवडून गेले तरी संविधानाशी खिलवाड झाली तर ते आवाज उठवतील संसदेत, याची तुम्हाला खात्री आहे? मला अजिबात नाहीये. मला अजिबात अशी नाहीये. कारण आज औरंगाबादचं नाव बदललं, तेव्हा कोणी बदललं ते नाव? उद्धव ठाकरेंच्याच सरकारने बदललं ना. जेव्हा जीएसटीचा कायदा पास होत होता पार्लमेंटमध्ये तेव्हा त्याच्या बाजूने मतदान कोणी केलं? शिवसेनेच्या खासदारांनी केलं. जीएसटीचा कायदा पास झाला त्यावेळेला चंद्रकांत खैरे खासदार होते. ते 2014 ते 19 दरम्यान ही घटना त्याच्यामध्ये घडलेली आहे. तेव्हा आपण सातत्याने बघितलेलं पाहिजे की ज्या गोष्टींसाठी आपण झगडत आहोत, ज्या गोष्टींसाठी आपला संघर्ष चालू आहे, त्या गोष्टींचा उद्या जर पायमल्ली पार्लमेंटमध्ये केली गेली, संसदेमध्ये केली गेली तर कुठल्याही अर्थाने आपण तिथे या लोकांकडनं कुठल्याही पद्धतीच्या विरोधाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला फसवणं. आज साधा तुम्हाला उदाहरण देते. 26 जानेवारी 2024ला घटनेला 74 वर्ष पूर्ण झाली आणि 75व्या वर्षामध्ये घटनेच्या पदार्पण आपलं झालं. केवढ्या वाजत गाजत हे वर्ष साजरं व्हायला आलं होतं सरकारतर्फे. झालं का? 22 जानेवारीला इथे झालेला प्रचंड मोठा, जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट असावा असा झालेला आपण एक सोहळा अयोध्येमध्ये 22 जानेवारीला पाहिला. पण तो सोहळा करणाऱ्या सरकारला 74 वर्ष संविधानाची 26 जानेवारीला पूर्ण होत आहेत याचा विसर पडला आणि त्याचा काहीही कार्यक्रम तिथे झाला नाही.
अगदी प्रामाणिकपणे मी तुम्हाला विचारते की महाविकास आघाडी तुम्हाला सातत्याने सांगते की संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं पाहिजे. उद्या संविधानाच्या संदर्भातले काही महत्वाचे बदल झाले तर इथले उद्धव ठाकरे युबीटी सेनेचे चंद्रकांत खैरे किती ताकदीने सभागृहामध्ये संविधानाच्या बाजूने उभे राहतील असं तुम्हाला वाटतं? नाही वाटत. आज जेव्हा संविधानाला 75 वर्ष, 26 जानेवारी 2025 साली जेव्हा संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत तेव्हा संविधानाशी काही जर खिलवाड झाली, संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला, संविधानाच्या महत्वाच्या ढाच्याला हात लावला तर तिथे ताठमानेने लढायला फक्त वंचित बहुजन आघाडी उभी असेल याची आपण नोंद घेण्याची गरज आहे. आज ताठमानेने मी अशासाठी म्हणतोय, अरुंधतीताई बोलताना म्हणल्या 2019च्या लोकसभेला जेव्हा काँग्रेस बरोबर आपल्या चर्चा चालू होत्या आघाडी होण्याच्या, त्यावेळेला त्या चर्चेसाठी काँग्रेसने कोणाला पाठवलं होतं? राधाकृष्ण विखे पाटलांना. चर्चा चालू होत्या, बाळासाहेबांबरोबरच्या त्यांच्या 2 मीटिंग झाल्या, 3ऱ्या मीटिंगच्या वेळेला ते भाजपत निघून गेले होते. आता 2024 सालच्या निवडणुकीला महाविकास आघाडीवरच्या चर्चेसाठी काँग्रेसतर्फे कोण आलं होतं? अशोक चव्हाण. ते आज कुठे? भाजपमध्ये गेले. आज आपण ताठमानेने लढतोय कारण आपल्याला ईडीची भीती नाहीये. आपल्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवरती, वंचित बहुजन आघाडीच्या शहराच्या कार्यकर्त्यांवरती, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना कोणाचीही भीती नाहीये कारण राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सार्वजनिक दृष्ट्या अतिशय स्वच्छ चारित्र्य असलेलं हे नेतृत्व आणि ही कार्यकर्त्यांची फळी आज फक्त वंचित बहुजन आघाडीची. आणि उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, या सगळ्या आणि भाजप असतील, या सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. आणि सत्ता भोगल्यानंतर काय कमावलेलं आहे इथल्या खासदारांनी हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनी बघताय. तुम्हाला किती भूखंड हे चंद्रकांत खैरे खासदार असताना लागले गेलेले आहेत, कुठल्या भूखंडांचे काय व्यवहार मागच्या विद्यमान खासदारांनी केलेले आहेत हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहे. आणि त्यामुळे यांच्यावरती कोणावरतीही ईडीची टाच येऊ शकते, कोणावरतीही भीती दाखवली जाऊ शकते आणि कोणीही कधीही भाजप बरोबर जाऊ शकतं. म्हणजे आपण तर व्यक्ती जाण्याचा मुद्दा विचार करतोय. मी त्याचा हा विचार करते की ज्या पद्धतीने मोदींनी आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांची स्तुती केली मागच्या 2 दिवसामध्ये, त्याच्यावरनं अख्खी युबीटी शिवसेना सुद्धा भाजपकडे परत जाऊ शकते का असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो भाजप विरुद्ध सातत्याने संघर्ष करत राहतील अशा पक्षासाठी निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ते सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी उभे राहतील अशा लोकांसाठी निर्णय घ्यायचा आहे. आज मी अफसरबाईंशी बोलत होते प्रवासामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की खोट्या गुन्ह्यांमध्ये गोठ्या गुन्हा दाखल केलेल्या जवळजवळ 350 युवकांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने बेल देऊन सोडवलेलं आहे. आज सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा एक माणूस तुमच्या समोर खासदार म्हणून पर्यायी. 2019 साली औरंगाबादने इतिहास घडवला होता, पण तो इतिहास कोणाच्या जीवावर घडला होता? वंचित बहुजन आघाडीच्या जीवावरती घडला होता. आणि माझी खात्री आहे की तो इतिहास वंचित बहुजन आघाडी पुन्हा घडवू शकते. आणि ह्या वेळेला उमेदवार दुसऱ्या कुठल्या पक्षाचा नसेल तर तो वंचित बहुजन आघाडीचा स्वतःचा उमेदवार